अखिल गुणनिधानवंत वत्सल आराध्य दैवत प्रभू श्री रामराय, उपास्य दैवत हनुमंतराय, आदिशक्ती माय भवानी, तुकाई माता, जगज्जननी महालक्ष्मी अंबाबाई, पुण्यनगरीची आदिशक्ती जोगेश्वरी माता आणि त्या स्थानामध्ये जी जी दैवत उपस्थित आहेत त्या समस्त दैवतांच्या चरणी प्रणिपात करून, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते, व्युत्पत्ती नाही कला नाही, चातुर्य नाही प्रबंध नाही, भक्ती ज्ञान वैराग्य नाही, गौल्यता नाही वचनांसी, ऐंसा माझा वाग्विलास म्हणून मी बोलते सावकाश, भावाचा भोगता जगदीश म्हणून. श्रोते, तुम्ही जगदीश मूर्ती, तुम्हा सगळ्यांच्या अंतरात्म्याला, हृदयस्थ परमात्म्याला आदरयुक्त वंदन करून आजच्या विषयाला सुरुवात करत आहे. आजचा विषय घेतला आहे ऋषीपत्नी अहल्या. गौतमस्य नरश्रेष्ठ पूर्वमीमांसी न महात्मनः, आश्रमो दिव्य संकाशः सुरैरपि सुपूजितः. वैवस्वत मन्वंतर, या मन्वंतर काळामध्ये सप्तर्षींपैकी एक ऋषी म्हणजे गौतम ऋषी. त्या वैदिक काळामध्ये सुद्धा हे गौतम महर्षी एक मंत्रद्रष्टा म्हणून जास्त नावाजलेले होते. आणि ऋग्वेदामध्ये या गौतम महर्षींची अनेक स्तोत्र आपल्याला आढळून येतात. अंगिरस या वंशामधील राहुगणांचा पुत्र म्हणजे हे गौतम ऋषी आहे. ज्या ऋग्वेदातील पहिल्या मंडलाचे, ऋग्वेदामध्ये अशी अनेक मंडल असतात, त्या मंडलांपैकी 74 सूक्तांचं जे एक मंडल आहे ते मंडल या गौतम ऋषींनी स्वतः लिहून काढलेलं आहे. तर अशा या गौतम ऋषींची धर्मपत्नी अहल्या, जिचा जीवन प्रवास आज आपण इथे अभ्यासणार आहोत किंवा थोडक्यात जाणून घेणार आहोत. पंचकन्येमध्ये अग्रगण्य असं जिचं नाव आहे ती पतिव्रता अहल्या. शीलभ्रष्ट होऊन सुद्धा ती आज प्रातस्मरणीय आहे. प्रातस्मरणात आपण म्हणताना म्हणतोच ना, अहल्या द्रौपदी सीता तारामंद दरी तथा. पहिलं नाव अहल्याच आहे म्हणून एवढी शीलभ्रष्ट झाली होती तरी सुद्धा पंचकन्येमध्ये अग्रेसर तिचंच नाव आलं. मग त्याच्या मागे महत्वाचं असेल तर ते म्हणजे तिचं तप. ते म्हणजे तिच्या जीवनामध्ये जे काही वाईट घडलं होतं किंवा ज्या काही चुका झाल्या त्या सगळ्या चुकांचा परिहार सुद्धा तिने खूप सहज संयमाने आणि सहनशक्तीनं तो पचवला होता. आणि म्हणूनच ह्या सगळ्याचा परिहार म्हणूनच ही अग्रभागी आहे. संयम आणि सहनशक्ती या दोन्हीच्या बळावरती तपश्चर्येमधून जे तेज आणि ओज तिला लाभलेलं होतं ते तिने वृद्धिंगत करण्यासाठी दिवसेंदिवस अधिकाधिक प्रयत्न केले होते. आणि त्या तेजाचं, त्या ओजाचा प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे ही अहल्या आहे. व्यक्ती आणि समाज यांच्यामधील संघर्षाची परिसीमा म्हणजे अहल्येचं चरित्र आहे. बघा, समाज आत्ताचा म्हणा किंवा त्या काळातला म्हणा, समाज असाच होता आणि आजही असाच आहे. चांगलं कोणी लक्षात ठेवत नाही, पण वाईट एवढंच जरी झालं ना, हा पांढरा शुभ्र कागद आहे. पांढरा शुभ्र कागद कोणाला दिसणार नाही, पण ह्याच्यावरती एखादी काळी रेघ जरी ओढली की नाही, आपण एवढा चांगला कागद आहे त्याच्यावर काळी रेघ ओढली, सगळ्या कागदाची वाट लावली, पटकन म्हणतो आपण. पण पांढरा शुभ्र कागद आहे तो कोणी बघत नाही. म्हणून मी म्हणलं की आजही ती स्थिती आहे जी अहल्याच्या काळात म्हणजे त्रेतायुगात, द्वापारयुगात, सगळ्या चारही युगांमध्ये परिस्थिती, समाज मनाची परिस्थिती बदललेलीच नाहीये. मग
ह्या संघर्षाची परिसीमा म्हणजे हे अहिल्याचं चरित्र आहे. पावित्र्य हे केवळ शरीरामुळेच लागतं असं नाहीये. शरीरातच फक्त पावित्र्य साठलेलं असतं असं नाही, तर जिथे मन आणि बुद्धी एकत्रितपणे ह्या सगळ्याचा संघर्ष करण्यासाठी सामर्थ्यवान होतं ना, तिथे खऱ्या अर्थी चरित्र घडत असतं. आपलं चरित्र सांभाळायचं, आपलं चारित्र्य उज्ज्वल करायचं म्हणजे काय, आपल्या मनावरती पूर्ण संयम ठेवायचा आणि बुद्धी जी आहे ना, ते बुद्धीने काम करायचं. ऐकायचं मनाचं, पण काम मात्र बुद्धीने करायचं. तेव्हा कुठेतरी आपण आपलं शील, आपण आपलं चारित्र्य जास्तीत जास्त तेजस्वी आणि ओजस्वी करू शकतो. मनाला नेहमी आपल्याला काहीतरी एखादं गोष्ट वाटत असते, नाही आज आपण ना असं असं करूया, आता इथे काय 5-6 मंडळी राहू दे, थोडीशी काटछाट केली तरी चालेल, असं कदाचित मन म्हणे नाही. पण मन जरी काहीही म्हणत असलं तरी सुद्धा जगदीश्वराला जर साक्षी ठेवून आपण इथे बसलोय, तर तो सगळंच बघतोय, तो सगळंच जाणतोय. मग तिथे काटछाट करून चालणार आहे का? तिथे आपल्याला जर तर हा सौदा उपयोगाचाच नाहीये. जेवढं बोलायचं ठरवून आलेली आहे तेवढं सगळं मांडलं तर कुठेतरी त्याच्या लेखणीमध्ये, त्याच्या बाडामध्ये किंवा त्याच्या खतावणीमध्ये एक गुण राहणार आहे. 100 पैकी 1 गुण फक्त. आणि जर काटछाट केली ना तर तो सुद्धा मिळणार नाहीये. म्हणून मन एक म्हणत असतं, त्या मनाचं किती ऐकायचं, परमेश्वराला साक्षी ठेवून काय काय करतोय ते किती लक्षात ठेवायचं, आणि बुद्धी काय सांगते नाही परमेश्वराचंच ऐकायचं. हे जेव्हा बुद्धी सांगते ना, मनात हे मन समर्थ म्हणतातच ना, खूप चंचल आहे. आत्ता एक म्हणतोय, आत्ता एक म्हणतोय, आत्ता एक म्हणतोय, आत्ता एक म्हणतोय, पण त्या मनाला सज्जन उगाच नाही ना म्हटलंय. मग त्या सज्जन मनाचं जे काम आहे ना, ते काम आपण करायचं. मग अशा वेळेला स्वमनाला समाज मनाशी जुळवून घ्यायचं. हे काम अहल्येने केलं. समाजाने नवे नवे स्वतःच्या पतीने सुद्धा एवढं झिडकारलं, एवढा शाप दिला. शिलावत होऊन पडशील म्हणून सांगितलं. किती वर्ष शिला होऊन पडली होती, पण नाही, हे माझं प्रारब्ध आहे, हे मला भोगणं गरजेचं आहे. हे संपेल तेव्हा मी पुन्हा पूर्ववत होणार आहे. हा विश्वास कुठेतरी होता त्या रामावर, त्या परमेश्वरावर, आणि म्हणून ते सुद्धा अनंताने उपभोगलेलं आहे. पुराणातलं अहल्या म्हणजे केवळ पुराणातलं एक चरित्र नाहीये, तर ते एक सशक्त स्त्री मनाचं रूपक आहे अहल्या म्हणजे. आणि आपली चूक समजल्यानंतर सुद्धा ती मान्य करणं आणि त्या मान्यतेप्रमाणे जे सांगितलंय ते प्रायश्चित्त आनंदाने भोगणं, ह्याचं द्योतक म्हणजे अहल्या आहे. मग आता हे तप जे तिने स्वीकारलेलं होतं, त्या तपाला, वारिता तपाला फळ द्या तर आहे. आता फळ सगळ्या ग्रंथांमध्ये फलश्रुती सांगितलेली असते. मी हे करणार आहे, मला याचं फळ काय मिळणार आहे, खूप सहज मनामध्ये हा विचार येऊन जातो आपल्या. मग फळ म्हणजे संकल्पयुक्त निश्चितपणानं आता नेमकं मला काय हवंय, आत्ता या घडीला मला काय हवंय हे जर मनाने ठरवलं, तर मला परमेश्वर प्राप्तीसाठी, स्वकल्याणासाठी मला हा अभ्यास करायचा आहे, माझ्या स्वतःच्या आत्मोद्धारासाठी मला हे सगळं करायचंय, असं जेव्हा फळाची अपेक्षा करू ना, भगवद्गीतेत भगवंताने सांगितलंय कर्मण्येवाधिकार असते. मग त्या भगवंत प्राप्तीसाठीच मला हे करायचंय, बस मला बाकी काहीच नको, असं जेव्हा ठरवून, हे ठरवून कृतीत आणून आचरणात आणण्यासारखी व्यक्ती म्हणजे अहल्या आहे. मग हे तप, कुठलंही तप करायचं असू दे. आता जसं या ताईंनी सांगितलं, हा एवढा अभ्यास केला, हा कोल्हापूरमधून पुण्यात आले, काहीतरी थोडंसं तरी 1% तरी कमी ना, मनाने शरीराने सगळ्यांनी जी थोडीशी
झीज झाली म्हणूयात पण नको आपण, ते वृत्तीगतच झालंय की मला ते ज्ञान मिळालंय, त्या निमित्ताने मी अहल्या उलगडून बघितली. मग हे जे मिळतंय आपल्याला, हे कशासाठी? हे सुद्धा एक तपच आहे ना. हा अभ्यास करणं, हे चिंतन करणं, हे पुढे मांडणं, हा सुद्धा एक तपश्चर्येचाच भाग आहे. आणि मग हे तप साध्य करण्यासाठी आदर्शवत कोण आहे? तर ती अहल्या आहे. या तपासाठी लागणारा काळ हा कदाचित तिच्यासाठी एका जन्मापुरता सुद्धा नव्हता. मी तर म्हणेन आपल्यासाठी सुद्धा अशी तपश्चर्या करून जर आपल्याला अहल्या व्हायचं असेल तर एक जन्म पुरणार नाहीये. एक जन्मापुरता नसून कैक जन्मांचा सुद्धा हा तपश्चर्येचा कालावधी असू शकतो. अशा पावन चरित्रांचा अभ्यास या नवरात्रीच्या पावन पर्वात करून आपल्या जीवनामध्ये तो उतरवणं, आपण तो अंगीकारणं, आपण तो आचरणं, म्हणजे ह्या आपल्या जीवनाचा एक घट आहे म्हणूयात. आपलं हे आयुष्य म्हणजे एक घट आहे आणि ह्या घटाला व्यवस्थित आकार देणं म्हणजेच खरं हे नवरात्र आणि ही घटस्थापना आहे. आणि हा अहल्याचा अभ्यास करून मग कुठेतरी ह्या घटामध्ये एक थेंब मिळवूया. आचरणासाठी लागणारा एक थेंब आपण मिळवायचा आहे. मग अशी ही अहल्या अंगिरस वंशातले राहुगणांचे पुत्र म्हणजे गौतम ऋषी. या गौतमांनी जे उल्लेख आपल्याला या गौतम ऋषींचा अनेक संदर्भ ग्रंथांमध्ये दिसून येतो तो म्हणजे ब्राह्मण्य, ब्राह्मपुराण, लिंगपुराण, पद्मपुराण, वाल्मिकी रामायण, अद्भुत रामायण, अध्यात्म रामायण या अनेक ग्रंथांमध्ये गौतमीचा आणि गौतम ऋषींचा आणि अहल्येचा उल्लेख आपल्याला आढळून आलेला आहे. अहल्या ही एक रूपक कथा आहे म्हटलं तरी चालणार आहे. पण अहल्या ही रामायण कथा या विविध अंगांनी आपल्याला ऐकायला मिळते. प्रत्येक रामायणामध्ये अहल्याचा उल्लेख थोडाफार फरकाने आपल्याला वाचायला मिळतो. मग अशी ही प्रातस्मरणीय अहल्या. अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यं महावातकनाशनम. या पंचकन्येच्या रूपानं ज्यांच्या चरित्राचं चिंतन स्मरण नित्य केलं जातं, त्या स्मरणामधल्या त्या चिंतनामधल्या प्रथम स्थानी आहेत त्या म्हणजे अहल्या. स्मरण कोणाचं करायचं हो? तुमचं आमचं? कोण घेणार हो आपलं नाव? उजाडत तर कोणीच नाही येणार. दिवसभरात सुद्धा कधीतरी कोणाची आठवण झाली तर हाय हॅलो होतं. मग स्मरण कोणाचं करायचं? तर ज्या गोष्टी किंवा ज्या व्यक्ती आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा देतात, प्रोत्साहित करतात, त्यांच्याकडून घेण्यासारखं काहीतरी असतं, त्या व्यक्ती स्मरणात राहतात. त्यांचं स्मरण ठेवूयात, त्यांचं चिंतन करूयात, त्यांचा अभ्यास करूयात. अशीच ही अहल्या आहे. आणि म्हणून नित्यपाठात प्रातस्मरणात अहल्येचा उल्लेख प्रामुख्याने घेतलेला आहे. तर आता ही अहल्या कोण आहे? तर अहल्या ही पौराणिक साहित्यानुसार, इथे पाठभेद बरेच आहेत बरं, पण पौराणिक साहित्यानुसार ब्रह्मदेवांची मानसकन्या, ब्रह्मदेवांची निर्मिती म्हणजे अहल्या आहे. अहल्येच्या निर्मितीच्या पूर्वी हे ब्रह्मदेव जे आहेत ना, ते सगळ्या स्त्रियांना सामान्यपणानेच निर्माण करत होती. पण एकदा त्यांना असं वाटलं की सगळ्या स्त्रिया अतिशय सामान्य आहेत, मग आपण एखादी लावण्यवती आणि छान सुंदर स्त्री घडवूयात. आणि म्हणून अत्यंत सौंदर्यवती, लावण्यवती अशी ब्रह्मदेवांनी अहल्या निर्माण केली. आता हल, हल म्हणजे आपल्याला एकच अर्थ माहिती आहे, नांगर. पण पुराणांचा अभ्यास करायला गेलो ना तर हल म्हणजे दोष. हल म्हणजे दोष.
आणि हल्य म्हणजे दोषमुक्त. मग अशी दोषमुक्त निर्दोष जी आहे ती अहल्या आहे. आता पाठभेद मी जे म्हटलं ते कुणी कुणी असं म्हणतं की उर्वशीचं गर्वहरण करण्यासाठी ही अप्रतिम अशी लावण्याची खाणी असलेली अहल्या निर्माण केली. तर कुणी म्हणतं की तिला पाण्यापासून घडवलं. कुणी कुणी म्हणतात यज्ञातील भस्मापासून हिला ब्रह्मदेवानी बनवलेला आहे. तर भागवत पुराणामध्ये असा उल्लेख आढळून येतो की ह्या अहल्येला पुरुवंशीय मुद्गल राजांनी जन्माला घातलेला आहे. म्हणून मी म्हणलं की 3-4 ठिकाणी हिचा उल्लेख पाठवेदाच्या रूपाने आपल्याला वाचायला मिळतो. तर हरिवंशाच्या म्हणण्यानुसार सुद्धा ही मुद्गल राजाचीच कन्या आहे. पण ही ब्रह्मदेवाची कन्या आहे हे मात्र सगळीकडे प्रामुख्याने उल्लेखलेलं आहे. मग आता हिला जन्माला तर घातलं, ब्रह्मदेवाने हिला जर जन्माला घातलं तर हिचं पालन पोषण कोण करणार? मग या ब्रह्मदेवाने तिला गौतम ऋषींच्याकडे आणून सोडलं आणि त्यांच्यावरच अहल्येच्या पालन पोषणाची सगळी जबाबदारी सोपवली. पुढे ही अहल्या मोठी होऊ लागली आणि तेव्हाच्या काळात काही आत्तासारख्या 27-25 वयाच्या घोड नवऱ्या होत नव्हत्या ना. तेव्हा काय 7वं नाही तर 8वं वर्ष जेमतेम खूप झालं. विवाह योग्य वय झालं म्हणजे 7 नाही तर 8 वर्षाची आपली अहल्या झालेली आहे. विवाह योग्य झाल्यावरती तिच्या विवाहाचा प्रश्न सगळ्यात समोर ब्रह्मदेवांच्या पुढे आला आणि ब्रह्मदेवांनी एक पण ठेवला. जसा पण जनक राजाने ठेवला होता तसाच पण ब्रह्मदेवांनी सुद्धा ठेवला की पृथ्वी प्रदक्षिणा करून, अखंड मोठी पृथ्वी प्रदक्षिणा करून जो कोणी सगळ्यात आधी माझ्या समोर येईल त्यालाच मी माझी ही कन्या अहल्या सुपूर्त करेन किंवा अहल्या त्याच्या गळ्यात वरमाला घालेल. असं घोषित केल्यावर सगळे देव अहल्येच्या सौंदर्यावर खूप मोहित होते. बरं, त्यातला अगदीच प्रामुख्याने म्हणायचं तर गौतम ऋषींना सुद्धा अहल्या जरी सांभाळली होती, लहानाची मोठी केली होती, पण ती इतकी सुंदर होती की गौतम ऋषींना सुद्धा अहल्या आवडत होती. आणि म्हणून गौतम ऋषींना सुद्धा वाटत होते की या पणाचा आपण सुद्धा एक भाग होऊया. गौतम ऋषींना ती जरा जास्तच आवडत होती कारण लहानपणापासून तिचा सहवास लाभला होता. तिच्या स्वभावातले सगळे बारकावे त्यांना माहीत होते. म्हणून त्यांनी काय केलं, गौतम देव सगळे निघाले पृथ्वी प्रदक्षिणा घालायला. तर पृथ्वी प्रदक्षिणेची अजून एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याचप्रमाणे सगळे देव सुद्धा खरोखरची पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघाले. पण गौतम ऋषी मात्र एकदम चतुर होते. त्यांनी काय केलं, तिथे बाजूला ना त्यांच्या आश्रमाच्या बाजूला एक गाय उभी होती, गाय. आणि ती गाय नुकतीच वासराला जन्म देत होती, म्हणजे व्यत होती. ती गाय व्यत असताना त्या गायीलाच या गौतम ऋषींनी एक प्रदक्षिणा घातली. देणारी गाय आणि वासरासहित वासरू जन्मल्या बरोबर गाय आणि वासराला पूर्ण प्रदक्षिणा घालून गौतम ऋषी लगेच ब्रह्मदेवांच्या समोर येऊन उभे राहिले आणि पटकन म्हणाले, शास्त्रानुसार तर माझी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाली आहे. जन्म देणाऱ्या वासराला, त्या गायीला मी प्रदक्षिणा घातली आहे, म्हणजे गोवत्स प्रदक्षिणा माझी पूर्ण झाली आहे. मग गोवत्स ही पृथ्वी इतकीच श्रेष्ठ आहे. माझी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाली आहे म्हणल्यावर ब्रह्मदेवांनी त्या दोघांचा विवाह उरकला. तोपर्यंत इकडे बाकीचे देव सगळे प्रदक्षिणा घालून यायचे, अजून शिल्लकच होते, अजून काही पूर्ण झालेली नव्हती.
हळूहळू हळूहळू धापा टाकत टाकत एक एक देव ब्रह्मदेवांच्या पुढे यायला लागले. तोपर्यंत यांचा विवाह पूर्ण झाला सुद्धा. आणि हे बघतात बाकीच्या देवांना तर वाईट वाटलं, पण सगळ्यात जास्त राग आला. वाईट वाटण्यापेक्षा सुद्धा सगळ्यात जास्त राग आला तो इंद्रदेवाला. कारण इंद्राला वाटत होतं की इतकी सुंदर, इतकी लावण्यवती अहल्या जी आहे ना, ती फक्त माझ्यासाठीच निर्माण केली आहे. ब्रह्मदेवांनी या अहल्येला जे निर्माण केले ते फक्त आणि फक्त माझ्यासाठीच निर्माण केलेली आहे. हा संदर्भ आपल्याला ब्रह्मपुराणामध्ये आणि पद्मपुराणामध्ये वाचायला मिळतो. मग आता या दोघांचा संसार तर व्यवस्थित सुरू झालेला आहे. गृहस्थाश्रम दोघांनी अगदी छान सुखाने सुरू केलेला आहे. बघता बघता त्यांना एक पुत्र प्राप्ती झाली. त्या पुत्राचं नाव आहे शतानंद. हा शतानंद सुद्धा हळूहळू मोठा होत होता आणि तो जनकांचा राजपुरोहित झाला. गौतमस्य सुतो ज्येष्ठस्य तपसा द्योतिद प्रभः रामसंदर्भता देवो परम विस्मय मागतः. मग हळूहळू हा गौतम ऋषींचा आश्रम या शतानंदामुळे अनेक मुलाबाळांनी छान गोकुळासारखा नांदू लागला. पण इंद्राला मात्र काही केल्या हे सगळं बघवत नव्हतं, आवडत नव्हतं. तो खूप अस्वस्थ होता की माझी अहल्या, माझ्यासाठी निर्माण झालेली अहल्या आज गौतम ऋषींबरोबर इतकी आनंदाने नांदतीये. इतका त्या गौतम ऋषींचा आश्रम बहरून गेलाय हे इंद्राला अजिबात आवडत नव्हतं, राहवत नव्हतं. अहल्य वाचून त्याची तळमळ होत होती, अस्वस्थ होत होता. आणि कुठेतरी नेमकं आपल्याला हे लक्ष साधता आलं पाहिजे, हेच इंद्राच्या मनात कायम भोंगावत असायचं. हाच एक उद्देश इंद्राच्या मनात सतत 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 पिंगा घालत होता. आणि ह्याची एक दिवस त्यांनी संधी साधली. एकदा गौतम ऋषी, वास्तविक ही गोष्ट सगळ्यांना माहिती असणार पण आहे, पण आपल्याला अहल्या मुक्त कशी झाली हे पण बघायचंय, शापयुक्त कशी झाली हे पण बघायचं आहे. म्हणून थोडासा त्या गोष्टीचा आपण इथे उल्लेख करूयात. एकदा गौतम ऋषी स्नानासाठी म्हणून नदीवरती गेलेले आहेत. हे इंद्राने लांबून बघितलं आणि लगेचच हीच योग्य संधी आहे असं म्हणून हुबेहूब गौतम ऋषींचा वेश धारण केला आणि अहल्येच्या कुटीमध्ये इंद्ररूपी गौतम ऋषी आलेले आहेत. आणि पटकन अहल्येला वाटलं आत्ता तर स्नानाला गेले, आज इतक्या लवकर कसे बरं परत आले. आपल्याला सुद्धा एक अंदाज असतो, आपले घरधनी जर कुठेतरी गेलेत तर ते किती वेळात परत येतील. आता हे तर नित्याच होतं, ते स्नानाला जात होते, आपलं धुतं वस्त्र सगळं खांद्यावर टाकून तिथेच अर्घ्य वगैरे देऊन संध्या उरकून मग ऋषी रोज कुटीत येत होते. आणि आज इतक्या लवकर स्नान उरकून कसे बरं आले. तरी अहल्येने विचारलं, काहीच बोलले नाहीत, कारण आवाज, रूप बदललं पण आवाज बदलेल का. जसं लता दीदींनी म्हणून ठेवलंय, नाम गुम जाएगा, चेहरा ही बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान आहे. आवाज तर कोणाचाच कधीच बदलत नसतो. मग तो आवाज ओळखला तर अहल्या आपल्याला नक्की ओळखेल, म्हणून इंद्र काहीच बोलले नाहीत. मुनिवेशम सहस्राक्षम विज्ञाय रघुनंदन मतिंचकार दुर्मेधा देवराज कुतूहलात. वाल्मिकी रामायणामधल्या बालकांडामध्ये 48व्या सर्गामध्ये हा सगळा उल्लेख आहे. आणि त्या उल्लेखासाठीचा हा श्लोक आहे की मुनिवेश धारण करून इंद्रदेव अहल्येशी संग साधण्यासाठी अहल्येच्या कुटीमध्ये आलेले आहेत. आता एक चक्कार शब्दाने सुद्धा इंद्रदेव बोललेले नाहीयेत, पण इंद्रानी सांकेतिक भाषेने अहल्येबरोबर संग मागितला. आता अहल्या पण विचार करते की कधीही
वेळी अवेळी सगळ्या गोष्टीचं भान ठेवून राहणारे माझे पतिदेव आज कुठेतरी माझ्याशी एवढ्या प्रेमाने वागतायत. तर ठीक आहे, क्षणभराचा मोह, पुढे मी बोलणार आहे हा थोडासा विषय. एक क्षणाचा मोह, एक क्षणाचं प्रलोभन आपल्याला कुठे नेतं याचं उत्तम उदाहरण आहे, जे की आत्ताच्या सद्य परिस्थितीच्या मुलींना तर फार गरजेचं आहे, फार. म्हणून या मुनिवेश धारण करून आलेल्या इंद्राला अहल्या सुद्धा कुठेतरी वश झाली. अहल्या वश झाली, दोघांचा एकमेकांशी सहवास झाला आणि तोपर्यंत नित्य नेमाने स्नान संध्या सूर्यार्घ देऊन गौतम ऋषी कुटीमध्ये आले. नेहमीच्या ठरलेल्या वेळेप्रमाणे. वेळेत बदल नव्हता झालेला अजिबात. आणि जसे गौतम ऋषी आपल्या नेहमीच्या वेशात, धूतवस्त्र खांद्यावर टाकलेलं आहे, ओला पंचा गुंडाळलेला आहे, हातामध्ये संध्येचं कामन पंचपात्र घेतलेलं आहे, त्या वेशात जेव्हा आपल्या पतीला अहल्येने साक्षात बघितलं तेव्हा मात्र थरथर थरथर कापायला लागली. आणि जसं इंद्राने बघितलं की गौतम ऋषी स्नान करून परत आले, तसा गौतम ऋषींचा वेश धारण करून आलेला इंद्र तिथून पोबारा करायला लागला. तेवढ्यात पळून जाणार इंद्रदेव, तिथून पळून जाणार तेवढ्यात गौतम ऋषी मात्र संतापले. गौतम ऋषींच्या सगळा प्रकार लक्षात आलेला आहे आणि अत्यंत पवित्र आणि तपसामर्थ्याने युक्त असल्यामुळे आपली धर्मपत्नी अहल्या आणि इंद्राचं हे अधर्माचरण बघून त्यांना वाईट वाटलं. ज्या संस्कारांमध्ये अहल्या वाढली आहे ती अहल्या एका क्षणाला एवढी मोहित झालीच कशी, आणि देवांसारखे देव इंद्रदेव त्यांना हा भ्रम झालाच कसा, ह्या गोष्टीचं वाईटच वाटलं. अतिशय त्यांना दुःख झालं. त्यांच्या या अधर्माबद्दल, पापाचरणाबद्दल प्रायश्चित्त तर त्यांना दिलंच पाहिजे असं कुठेतरी गौतम ऋषींच्या मनात विचार येतोय. तोच इंद्र कुटीच्या बाहेर पाऊल टाकून सटकायला निघाले. गौतम ऋषींनी एक कटाक्ष त्यांच्यावर लांबूनच टाकला आणि नकळत मुखातून शापवाणी निघाली की तू क्षतग्रस्त होशील. लांब जरी पळायच्या बेतात इंद्रदेव होते तरी सुद्धा ती शापवाणी मात्र त्यांच्या बरोबर त्यांच्यापर्यंत निश्चित पोहोचली. तू क्षतग्रस्त होशील असं म्हटल्याबरोबर इंद्राचं सगळं शरीर क्षतग्रस्त झालं. सगळ्या अंगाला भोकं पडून त्याच्यातून लगेचच रक्ताच्या धारा व्हायला लागल्या. तेही न बघता आता अजून गौतम ऋषींनी माझ्यावरती दुसरा काहीतरी शाप देऊ नये, त्यांच्याकडून मला उशाप सुद्धा नको, अशा विचारांनी इंद्रदेवानी पोबारा केला. तिथून निघून गेले. इंद्रदेव निघून गेले. पण अहल्या, एवढ्या मोठ्या इंद्रदेवाला माझ्या पतींनी शाप दिल्याबरोबर तो शाप जर तात्काळ इथे तसाच्या तसा समोर दिसतोय, त्या शापाचं प्रगटीकरण लगेचच झालेलं आहे. आता मला काय देतील, माझ्यावर काय शाप, नेमके शापवाणी उद्गारतील माझ्यासाठी, ह्या विचाराने अहल्या थरथर कापत हात जोडून त्यांच्या पुढे उभी आहे. आणि अज्ञानात धर्षिता विप्र त्वद्रूपेण दिवौकसा नकामकारात विप्रर्षे प्रसादम कर्तुमर्हसी. पतिदेव, खरंच मी इंद्राला ओळखू शकले नाही, मला क्षमा करा. हे महापाप माझ्या हातून खूप अजाणतेपणानं घडलंय. मी मुद्दाम काहीच केलेलं नाहीये. कुठल्याही विकारांना अधीन होऊन सुद्धा माझ्या हातून हे पाप घडलेलं नाहीये. हे कृत्य मी
अगदीच अनावधानाने बेसावध असताना माझ्या हातून घडलेला आहे. माझ्यावरती कृपया तुम्ही रोष धरू नका, माझ्यावरती कृपा करा. अहल्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतायत आणि थरथर थरथर कापत हे सगळं बोलतीये. अतिशय विनम्रपणे गौतम ऋषींशी बोलतीये. गौतम मुनींनी तेवढ्यात ध्यान लावलं आणि अहल्या खरंच निर्दोष असल्याचं त्यांना समजलं. आणि मग ते तिला म्हणाले, तू इथून पुढे माझ्या अजिबात पत्नी म्हणून माझ्या बरोबर वास्तव्य करायचं नाही. आणि तुझं हे सौंदर्य जे आहे ना, या सौंदर्यालाच तो इंद्रदेव भुलला होता. या सौंदर्यासाठीच इंद्रदेवाने तुझ्याकडे तुझा संग मागितला होता. हे सौंदर्य तुझं आत्ताच्या आत्ता नाहीस होईल आणि हे तुझं सुंदर शरीर जे आहे ते शिलावत होऊन पडेल. क्षणभर का होईना, एक क्षणभर का होईना तू मनाने भ्रष्ट झालेली आहेस, तनाने भ्रष्ट झालेली आहेस आणि त्याची शिक्षा तुला मिळणारच. तू शिलावत होऊन पडशील. तुला आता एकांतात जाऊन तपश्चर्या करावी लागेल. हे ऐकल्यावरती पुन्हा अहल्या म्हणते की मी स्वैराचारी नाहीये. लहानपणापासून तुम्ही मला जाणताच नव्हो. अजाणतेपणाने माझ्या हातून हा अपराध नक्कीच घडलाय. पण तुम्ही मला एकच फक्त विनंती करून सांगा की मग माझा उद्धार तरी कधी होईल. ठीक आहे, तुम्ही दिलेला शाप सुद्धा मला मान्य आहे, पण माझा उद्धार कधी होणार आणि पुन्हा शुचिर्भूत होऊन मी तुमच्या चरणाशी तुमची अर्धांगिनी म्हणून कधी पुन्हा येईल एवढं तरी सांगाल. तेव्हा गौतम ऋषी म्हणाले की इक्ष्वाकु कुळातील महातेजस्वी वीर विश्वामित्रांच्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी जेव्हा या मार्गाने जातील तेव्हा त्यांच्या दर्शनाने तू मग पवित्र किंवा शापमुक्त होशील. तोपर्यंत किती कालखंड जाईल ते मी सांगणार नाही. तुला इथेच तपश्चर्या करत राहावं लागेल. हजारो वर्ष तू अदृश्य रूपात राहशील, कोणालाही तू दिसणार नाहीस. काय एक दगड पडलाय, काय एक दगड पडलाय असं म्हणून सगळेजण जे त्या दगडाला तुडवतील सुद्धा, फक्त तुला तपश्चर्या करून वारा फक्त तुला मिळणार आहे आणि पर्जन्य वृष्टीतून जे काही पाणी तुझ्यावर पडेल तेवढंच पाणी तुला मिळणार आहे. स्वतःचा पती एवढा मोठा शाप देतोय, दगड होऊन पडशील, फक्त वाराच मिळेल आणि प्यायला काय तर जर पाऊस पडला तर पाणी, नाही पाऊस पडला तर 4 महिने पाऊस, उरलेले 8 महिने फक्त वारा खाऊन जगायचं. पण आज्ञाधारक अहल्या, तपाचरणी अहल्या तो शाप हो म्हणून स्वीकारते. ठीक आहे, माझ्या तपश्चर्येची जर परीक्षा तुम्हाला बघायची असेल तर ह्या परीक्षेमध्ये मी निश्चित उत्तीर्ण होऊन दाखवते असं म्हणून लगेचच वंदन केलेलं आहे. एवढा शाप दिला तरी सुद्धा पतीला वंदन केलेलं आहे. आपल्याला राग आला तर आपण काय करतो हो, सांगायला नको ना. मग पतिदेवांच्या पाया पडलेली आहे आणि लगेचच तिथे शिळा होऊन राहिली. आता या ठिकाणी अगदी एक महत्वाचा मुद्दा आहे. जितका काळ अहल्या तपश्चर्या करत होती ना, अहल्या जितके काळ शिला होऊन पडली होती तितकेच काळ गौतम ऋषींनी सुद्धा तपश्चर्या केलेली आहे. म्हणजे चला आता एक बायको पडली आपली दगड होऊन, जाऊ दे आपण आपला दुसरा मार्ग बघूयात. मग हे खूप महत्वाचं आहे की भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीच्या पापकर्मामध्ये पतीचा सुद्धा तेवढाच वाटा असतो. कारण स्त्रियांच्या हातून पाप घडू नये म्हणून
पती सुद्धा तेवढाच कालखंड त्या पापाचा अर्धा वाटेकरी म्हणून त्या पापातला अर्धा भाग तो सहन करत असतो, तो भोगत असतो. पत्नी जर चारित्र्य संपन्न असेल तर पतीचा उत्कर्ष होण्यास नक्कीच मदत होते. तसंच जर पती पुण्यकर्मी असेल, चारित्र्य संपन्न असेल, तर दोघंही एकमेकांना पूरक असतील तर तो गृहस्थाश्रम निश्चित उत्तमच होतो आणि मग दोघांचाही उत्कर्षच होतो. वास्तविक स्त्रियांना अजून एक शक्ती परमेश्वरानेच दिलेली आहे की आपला कोण आहे, परका कोण आहे हे जाणतं बरं. बघा, आता 2-3च भगिनी आहेत, फार नाही, आणि 2-4च बंधू पण आहेत. पण आपल्याकडे कोण कोणत्या नजरेने बघतोय ना हे सुद्धा आपल्याला समजतं. आता मी एवढ्या लांबून कोल्हापूरहून आले, माझ्या शेजारी कराड पासून सातारपर्यंत एक माणूस बसला होता. भला गृहस्थ होता बरं का. म्हणजे त्या सीटला ना मध्ये असा दांडा असतो, 2 सीटच्या मध्ये टाकायला एक दांडा असतो. मी एकटी होते तोपर्यंत तो दांडा मी टाकलेला नव्हता, मला मुद्दाम आत्ता इथे सुचलं बरं. आणि तो चांगला होता माणूस, असाच असेल 55-60, म्हणजे माझ्याच वयाचा वगैरे असेल, तो काही भाग नाहीये. वरुण राजा प्रसन्न झालेले आहेत. आणि मी तो जसा बसला, त्याचं तिकीट काढून झालं त्या गृहस्थाचं. त्यांनी एकदा फक्त माझ्याकडे बघितलं आणि तो दांडा टाकला त्यांनी. आता तो दांडा टाकला म्हणलं मला काय झालं माहिती, मी पटकन हात ठेवला. त्यांनी त्याचा हात टेकवायच्या ऐवजी बाजूला हात काढला. मग मी त्या गृहस्थाकडे बघितलं, म्हणलं ठीक आहे, असू दे. मग मला विचारलं कुठे उतरायचंय, म्हणलं पुण्याला. म्हणजे मी सातारापर्यंतच बसणार आहे, चालेल ना. ही सभ्यता. नाहीतर मी हात ठेवलाय, माझ्या हाताला हात टेकवून बसला सुद्धा असता एखादा असता. मग हे आपल्याला लगेच कळतं की कुठला माणूस भला आहे आणि कुठला माणूस वाईट दृष्टीने आपल्याकडे बघतो. हीच दृष्टी जर अहल्येला होती तर अहल्या चुकली कशी? का ती इंद्रदेवांना ओळखू शकली नाही? का त्याच्या नजरेतला भाव ओळखू शकली नाही? पण इतका पूर्णवत गौतम ऋषी झालेले होते की अहल्येला तो क्षणाचा मोह. म्हणून मी आता म्हणलं की आत्ताच्या परिस्थितीत ह्या गोष्टी जाणणं, ओळखणं खूप गरजेचं आहे. धर्मांतरण जे चालू आहे किंवा अगदी लव जिहाद हा जो प्रकार सुरू आहे आता, आपण म्हणतो हिंदू धर्माची जय. पण सांगू, माझ्या घराच्या दोन्ही बाजूला एकीकडे बंगला आहे माशांना आणि दुसरीकडचा बंगला आहे नजमा, आणि मध्ये माझं रामालय आहे. अखंड श्रीरामाचा जप चालू असतो. भगवा ध्वज घरावरती फडकवत ठेवलाय. पण आपण आपलं टिकवायचं, आपण आपलं सोडायचं नाही, तर आपला धर्म कुठेतरी. मग माझ्या घरात नामरक्षा चालते, माझ्या घरात विष्णू सहस्त्रनाम चालतं, माझ्या घरात भगवद्गीता चालते. सगळं त्यांना ऐकायला येईल एवढ्या मोठ्या आवाजात मी लावून ठेवते. तुमचा नमाज जर आम्ही ऐकतो तर आमची नामरक्षा ऐकलीच पाहिजे, तर कुठेतरी आपल्याला आपला धर्म टिकवता येणार आहे. मग ही सहनशक्ती जेवढी आपण आपली वाढवू तेवढं आपलं मन प्रगल्भ होतं. मनाविरुद्ध गोष्टी खूप घडतात बाहेर, पण म्हणून आपलं मन सैरावैरा जाऊ द्यायचे नाही. आपल्या मनाची सक्षमता आपल्याला वाढवता आलीच पाहिजे. संकल्प विकल्पांना थांबवता हे आलंच पाहिजे. ते सामर्थ्य आपल्या धर्माने आपल्याला दिलेलं आहे आणि म्हणूनच आपल्या धर्माचरणानुसारच आपण वागायचं. इथं आता अहल्येला शीला होऊन पडायला सांगितलं. थोडंसं विषयांतर झालं, पण ते गरजेचं आहे. असा शाप दिला, याचा अर्थ काय? तिला शीलाहून का दुसरा कुठला शाप का नाही दिला? ती इतकी सुंदर होती की तिच्याकडे कोणी बघूच नाही आणि ती पुन्हा मोहित होऊच नाही. अरे सुंदर होणं काही पाप आहे का? ज्याला जसं घडवायचंय त्याला तसं घडवतो तो परमेश्वर. पण आपण, म्हणून मगाशी मी म्हटलं की आपण आपल्यावर इतका संयम आणि
कोणाची बिशात झाली पाहिजे आपल्याकडे वाकड्या डोळ्यांनी बघायची. मग इथे शीला का बरं पडलं तर तिच्याकडे पुन्हा कोणी मोहित होऊ नये, ती कधीही पुन्हा तिचा विचार अजिबात बदलू नये, एक क्षणाचा सुद्धा तिला कसा काही मोह होऊ नये आणि केवळ 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 तपश्चर्येतच ती राहिली पाहिजे. तिला माहिती आता दगडाशिवाय माझ्याकडे दुसरं काहीच नाहीये, कोणीच नाही बघणार माझ्याकडे, म्हणजे मला तपश्चर्याच केली पाहिजे, म्हणून तिला शीला होण्याचा शाप दिलेला आहे. मग शीला म्हणजे काय तर संवेदना शून्यता. दगडाला आहे काही भावना संवेदना काही नाही, संवेदना शून्यता तिच्यामध्ये, जेणेकरून मनाची प्रगल्भता वाढेल याच्यासाठी तिला तो शाप दिलेला आहे. तुझं मन अधिक 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 घट्ट कर हे सांगण्यासाठीच, अशा मनाला घडव हे सांगण्यासाठीच तिला शीला होण्याचा शाप दिलेला आहे. मग अशी ती कित्येक वर्ष शीला होऊन पडलेली आहे. पुढे कालांतराने जेव्हा प्रभू श्री रामराय विश्वामित्रांसह वनात आले, आश्रमाचा सगळा परिसर बघितला आणि विश्वामित्रांनी श्रीरामाला अहल्येची कथा सांगितली. शीलावत असलेली अहल्या श्रीरामांनी सुद्धा जाणली, कारण त्या शीलेमध्ये कुठेतरी रामनामाचा जप आणि त्याची स्पंदन रामांना जाणवली. तदा गच्छ महातेज आश्रमं पुण्यकर्मणः तारयैना महाभाग्यम् अहल्या देवरूपिणीम्. श्रीरामा विश्वामित्र ऋषी रामरायांना म्हणताय, श्रीरामा तू ही देवरूपिणी महाभाग्यवान सौभाग्यशालिनी या अहल्येचा आता तू उद्धार कर. जी शीलावत आहे त्या शीला झालेल्या अशा अहल्येला श्रीरामरायांनी जवळून सगळं बघितलं आणि न कळत त्यांचा चरण स्पर्श तिथे झाला त्या दगडाला. जसं कृष्ण जन्माच्या वेळेस नुसता अंगठ्याचा स्पर्श झाला आणि यमुना नदी दुभंगली आणि वसुदेवाला गोकुळात जाण्यासाठी सहाय्य झालं होतं, तद्वत इथे सुद्धा नुसता रामरायांच्या चरणाचा स्पर्श काय त्या शीलेला झाला. लगेचच अतिशय तेजस्वी आणि सौंदर्य रूपी देवी तिथे साक्षात जाऊन देवीच ही अहल्या आहे हे रामरायांना माहिती असून सुद्धा त्या देवी रूपाकडे बघत रामाने सुद्धा अगोदर अहल्येला वंदन केलंय. रामाने वंदन केले म्हणल्यावर लक्ष्मणांनी सुद्धा अहल्येला नमस्कार केलेला आहे. आणि रामरायांना प्रथम दर्शनी बघताच अहल्येने सुद्धा साष्टांग प्रणिपात घातलेला आहे. पण रामरायांना अहल्या प्रथम दर्शनी कशी भासली तर प्रयत्ना निर्मिता धात्रा दिव्या माया यमीमिव भूमेना विपतितां दीप्तामग्निशिखामिव सकुशारावृता साभ्रां पूर्णचन्द्रप्रभामिव मध्येऽम्भसो दुराधर्षां दीप्तां सूर्यप्रभामिव. अहल्येचं ते स्वरूप अतिशय दिव्य होतं. विधात्यांनी मोठ्या प्रयत्नाने जाऊन तिची निर्मिती केली आहे असंच रामरायांना वाटलं. ती तिथे खरीखुरी स्त्री रूपाने उभी नसून एखादी मायामयी साक्षात देवी तिथे उभी आहे असं वाटत होतं. जणू धुराने वेढलेल्या अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे ती भासत होती. अभ्राने वेढलेल्या चंद्राप्रमाणे सुद्धा ती दिसत होती. दवांमध्ये फुटून बाहेर येणाऱ्या सूर्याच्या प्रभेप्रमाणे सुद्धा ती तेजस्वी दिसत होती. तरी सुद्धा अत्यंत सात्विक भाव तिच्या चेहऱ्यावरती होते. त्या तपस्विनीला, त्या तेजस्विनीला रामानी आणि लक्ष्मणाने अत्यंत आदराने आणि प्रसन्नतेने
चरणवंदन केलेलं आहे. आणि अहल्या शिळा राघवे मुक्त केली, कधी लागता दिव्य होऊन गेली. अशी ही दिव्य स्वरूपिणी अहल्या तिथे साक्षात प्रकट झाली होती. आणि तिची चरणवंदना साक्षात रामराय करतायत म्हणल्यावरती लगेचच आकाशातून सगळ्या देवांनी या अहल्येवरती पुष्पवृष्टी केलेली आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रभू श्री रामरायांनी तिचा उद्धार केलाय म्हणल्यावरती सगळ्या देवांनी पुष्पवृष्टी केलेली आहे. गंधर्व अप्सरा यांनी दुंदुबी वाजवून नृत्य करायला सुरुवात केलेली आहे. सगळे देव अहल्येची प्रशंसा करत आहेत. आणि श्रीराम आता अहल्येला सांगतायत, माते, या सगळ्या मागच्या घटनांमध्ये तुझा कुठलाच दोष नसताना सुद्धा विना तक्रार तू ही केवळ तपश्चर्या व्हावी आणि माझ्या हातून तुझा उद्धार व्हावा एवढ्यासाठी तू एवढी तपश्चर्या केलीयस. माझ्यासाठी तपश्चर्या करणारी तू पहिली स्त्री. आज आपण रामनामाचा कोटी कोटी जप करतोय, 13 कोटीचा संकल्प असतोय, 23 कोटीचा संकल्प असतोय, पण कधीतरी म्हणतो ना की इतका संकल्प मी एक चित्ताने करीत मला खरंच रामाचं दर्शन होऊ दे. कधीतरी कुठेतरी मन विचलित होतं, कधीतरी एखाद्या दिवशी जप करायचं राहून जातो. मग ह्याच्यामध्ये म्हणून अहल्येला साक्षात प्रभू श्री रामराय म्हणले की केवळ माझ्याकडून उद्धार होण्यासाठी तू हा शिला होण्याचा शाप पत्करला म्हणून तू थोर आहेस. म्हणून अहल्या दोषयुक्त, हल्य म्हणजे दोष, हल्ल्या म्हणजे दोषयुक्त, दोषमुक्त, जिच्यात अजिबात काहीच दोष नाही अशी ती अहल्या. आणि हे सगळं ते बोलतायत, रामराय अहल्येशी बोलतायत. तेवढ्यात गौतम ऋषींना सुद्धा अंतर्ज्ञानाने समजलं की माझी अहल्या शापमुक्त झाली आहे. प्रभू श्री रामरायांचे चरणवंदन करून ती तिथे जणू माझ्याच येण्याची वाट बघते की काय. गौतम ऋषी लगेचच तिथे येऊन पोहोचलेले आहेत आणि दोघांनी रामरायांचे पाद्यपूजा केलेली आहे. समाजाकडून धिक्कारली जाऊ नये म्हणून मी अहल्येला हा शाप दिला. हे गौतम ऋषींनी रामासमोर सुद्धा कबूल केला. इतकं पत्नीवर प्रेम की माझ्या पत्नीला नंतर कुणीच नावं ठेवू नयेत. माझ्या पत्नीच्या हातून एक चूक झाली आहे, त्या चुकीची कुठेही वाच्यता होऊ नये. माझ्या पत्नीला कोणीही अंगुली निर्देश करून काहीही वाईट बोलू नये. इतकं उदात्त गौतम ऋषींचे विचारधारा होते. मग ते गौतम ऋषी शाप दिले म्हणून वाईट का? तर नाही, उलट ते जास्त महत्वाचे की त्यांनी आपल्या पत्नीचं रक्षण कशा पद्धतीनं केलं, कशा पद्धतीनं तिला उद्धारण्यासाठी तपश्चर्या करण्यास भाग पाडलं. आपण बघूया बरं, 2 तास जॉब करत बसूयात. अगं स्वयंपाक कधी करती गर, संध्याकाळचे 8 वाजायला आले की घरात ओरडतात की नाही. अर्थात आपणच ती वेळ ठेवत नाही, आपण त्यांच्या सगळ्या वेळा सांभाळून उरलेल्या वेळात आपण करतो. मग हे गौतम महर्षी किती श्रेष्ठ असावेत. मग रामरायांना गौतम मुनींनी कबूल केलेलं आहे. मग मात्र आत्ताच्या युगात असे पती लाभणं सुद्धा खूप भाग्याची गोष्ट आहे. पण आत्ताच्या युगात इंद्र सुद्धा खूप आहेत ना. इंद्र सुद्धा खूप आहेत, वेषांतर करून येणारे. आता थोडस सद्य परिस्थितीबद्दल जे बोलतायत सगळेच जण किंवा आपल्याला सगळ्यांना अनुभव येतोय. आज जेवढी म्हणून जी काही दुकानं आहेत ती सुद्धा खानावळी आहेत, ढाबे आहेत, ते सुद्धा सगळे हिंदूंच्या नावाने चालवणारे सुद्धा मुस्लिमच आहेत ना. आता त्या स्वामीनी दुकानाचं किती वाचतोय आपण, त्याचे मालक मुस्लिम आहेत, त्याचं मटेरियल येतं ते सगळं मुसलमानांकडून येतं आणि स्वामीनी नाव लावलंय आपण तिथे ही गर्दी करतो. मग असं सगळं होत असताना रामराय मात्र सांगतायत की या अशा इंद्रांपासून रक्षण करण्यासाठी तुझे पती किती श्रेष्ठ आहे ह्याचा तू विचार कर. म्हणून
खऱ्या अर्थाने गौतम ऋषींनी तुला दुसरं जीवन प्रदान केलेलं आहे माझ्या योगे, माझ्यामुळे तुझा उद्धार व्हावा असा गौतम ऋषींचा कुठेतरी त्याच्या मागे उदात्त विचार होता, म्हणून तुला शीलावत होण्याची त्यांनी शापवाणी उद्गारली होती. मग अशा तपाचरणाने, पश्चात्तापाने आणि आपल्या जीवनामध्ये सतीपदाची प्राप्ती करणारी अहल्या ही तुम्हा आम्हासाठी नक्कीच वंदनीय आहे. आता जर एखादी व्यक्ती चुकली असेल, तिने गैरवर्तन केलं असेल, 1-2 मिनिटात आपण हा महत्वाचा मुद्दा बघूयात आणि थांबूयात. तर काही चुकली असेल तर तिचा लवकर स्वीकार होत नाही. आता त्या सीतेबद्दल तर परिणामी एवढी वाच्यता केली होती ना, रावणाकडे राहिलेली सीता काही शुद्ध राहिली असेल का? पण सात्विकतेचा विचार कोणीच करत नाही. मग असा स्वीकार करण्याचा विचार एखाद्या पवित्र किंवा सद्वर्तनीय असलेल्या व्यक्तीच्या मनातच असा विचार येतो. चूक झालीये ना, काय चूक झालीये, कशी चूक झालीये, कोणामुळे चूक झाली, हे सगळं पडताळून बघून ती चूक माफ करून पुन्हा चूक होणार नाही याची दक्षता घेतात ते सदाचरणी. आणि का बरं चुकली म्हणून लगेच शिक्षा ठेवतात, ते सदाचरणी नव्हे. मग तसं बघायला गेलं तर स्वीकार करताना सुद्धा ना पवित्र भावना मनामध्ये असायला हवी. जी गौतम ऋषीची पवित्र भावना होती की माझ्या अहल्येला पुन्हा मी कधी स्वीकारीन जेव्हा तिचा रामराया उद्धार करेल, जेव्हा कोणाचीच तिच्याकडे वाईट दृष्टीने बघण्याची अजिबात इच्छा होणार नाही. दयेची किंवा उपकाराची भावना नसायला पाहिजे. मग आधी जसं वाल्मिकी महर्षी डाकू होते, वाल्मिकी ऋषी, त्या गोष्टीचा कोणी गौरव करत नाही. पण जेव्हा वाल्मिकी रामायण लिहिलं तेव्हा आपण माझ्या कोणी नाही म्हणत, काय म्हणतो आपण? महर्षी वाल्मिकी म्हणतो. वाल्मिकी डाकू आल्या विसरून गेलोय सगळेजण. असं जेव्हा उत्तम अहल्येचं आणि इंद्राचं काही झालं होतं का अशा गोष्टी वाचल्या तरच कळतं, तरच लक्षात राहतं. नाहीतर रामाने उद्धार केलेली अहल्या हा स्वतः तिचा आपल्याकडे नामोल्लेख झालेला आहे. मग इथे उद्धारलेली अहल्या बघून देवांना सुद्धा खूप आनंद झालेला आहे. हे तपश्चर्याचं सामर्थ्य. श्रीरामांना ती अग्निशिखेप्रमाणे वाटली, म्हणून सर्वत्र तिचा उल्लेख सती, साध्वी असाच होतो. स्वैराचरणी, व्यभिचारिणी म्हणून नाही होते. कारण अत्यंत सोशिकपणे आपल्या तपाने, आपल्या शुद्ध आचरणाने तिने या कलंकाला सुद्धा तोंड दिलेलं आहे. आणि श्रीरामांसारखं पावन अशा पदस्पर्शाने की दिव्य तेजस्वी अहल्या पुन्हा प्रकटली, म्हणूनच सगळ्यांसाठी ती प्रातस्मरणीय आहे. आता इथे अहल्येचा पहिला पुत्र, अहल्या आणि गौतमांचा पहिला पुत्र शतानंद जो आहे, तो आपल्या आईबद्दल काय बोलतोय ते थोडक्यात बघूयात. अपीते मुनी शार्दूल मम माता यशस्विनी दर्शिता राजपुत्राय तपोदीर्घमुपागता. आपल्या मातेला तिचाच मुलगा यशस्विनी म्हणतोय आणि विचारतोय की माझ्या आईचं आणि तातांचं आता खऱ्या अर्थी पुन्हा एकदा पुनर्मिलन होईल ना? माझे तात तिला पुन्हा स्वमनाने आणि स्वखुशीने पुन्हा स्वीकारतील ना? ज्याची दोघांनी श्रीरामांची पूजा केलेली आहे त्या दोघांच्या पुनर्मिलनाला रामाने संमती दिलेली आहे. आता ते दोघ जण निश्चितपणाने माझे तात आणि माता म्हणून एकत्र राहतील ना? शापमुक्त अशी माझी आई तपस्विनी म्हणून मी पुन्हा स्वीकारतोय, जशी माझ्या तातांनी स्वीकारली आहे. बघा, एका मुलाने एका आईला इतका मोठा सन्मान देऊन स्वीकारणं खूप मोठी गोष्ट आहे. इथे अहल्येचा स्वीकार करण्याचा सगळ्यांचा भाव किती शुद्ध आणि किती पवित्र आहे. श्रीरामांनी तिचं आदरातिथ्य आणि प्रेम पाद्यपूजा मोठ्या प्रेमानं स्वीकारली. यासाठी सुद्धा प्रत्येकाच्या हृदयाची विशालता आपल्याला जाणवते. आणि म्हणून इथे हे गौतम ऋषी जे आहेत ते सुद्धा म्हणूनच
श्रेष्ठ मानायला पाहिजे. गौतम ऋषींचा गौतम स्मृती हा एक गद्यमय असा मोठा ग्रंथ आहे. चातुर्वर्ण्याच्या व्यवहाराचे नियम, उपनयनादी संस्कार, विवाह, त्याचे प्रकार, प्रायश्चित्त, राजधर्म, स्त्रियांची कर्तव्य, महापातक आणि उपपातकांसाठीचे प्रायश्चित्त, या सगळ्या गोष्टींचा विचार, या सगळ्याची प्रकरणं या ग्रंथांमध्ये आहेत. बोधायन धर्मसूत्रामध्ये या ग्रंथाचा उल्लेख आढळतो. कठोपनिषदामध्ये वाजश्रवाचा पुत्र उद्दालक यज्ञ करतो, तो गौतम वंशीय आहे आणि गौतम वंशीय असण्याचा हा वाजश्रव मोठा अभिमान बाळगतो. मग असे हे गौतम ऋषी भारतीय तत्वज्ञानात जी प्रसिद्ध षड्दर्शनं सांगितलेली आहेत, वैशेषिक, न्याय, योग, सांख्य, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा, यातील न्याय दर्शनाचे प्रणेते म्हणजे हे गौतम महर्षी आहेत. तर असे हे दोघं पती-पत्नी, समाजात मान असणारा पती आणि अत्यंत लावण्यवती तरीही श्रीरामांच्या पदस्पर्शाने शापमुक्त झालेली प्रातस्मरणीय सती अहल्या यांचा हा जीवनपट आज इथे थोडक्यात मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. बरं, मी जसं सांगितलं की गौतम ऋषींनी सुद्धा तपश्चर्या केली, ती आपल्या पत्नीबरोबरच कोटी तीर्थावरती त्यांनी तप केलं आणि तिथे गौतम ऋषींनी शिवलिंगाची अहल्या तीर्थ म्हणून स्थापना केली. हे गौतम ऋषी त्या अहल्या तीर्थात शिवलिंगाची स्थापना करून तिथे फक्त पाणी पिऊन ते सुद्धा राहिले होते, जोपर्यंत अहल्या मुक्त होत नव्हती. मग असे हे थोर पती पत्नी, जे अतिशय तपस्वी आणि तपानी तेजस्वी झालेले गौतम ऋषी आणि अहल्या यांचा सन्मानाने जर रामाने स्वीकार केला, तर आपणही सगळेजण त्यांचा स्वीकार करूया. असे त्रिविध तापातून तावून सुलाखून निघालेली प्रातस्मरणीय, प्रातवंदनीय अहल्या, तिच्या चरणी आपण सगळेच जण नतमस्तक होत शेवटी इतकंच म्हणूया, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे आता. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम.